लुकअप ट्रान्सफॉर्मेशन. इथून इम्पोर्ट करू का? आहे ते हेच घेऊ मग. चालेल चालेल, आहे तो घेतला तरी चालेल. आपल्याला फक्त टेबल हवेत ना 2 रेफरन्स. हा. हम्म. बस कनेक्ट नाही करायचं बघ. आता एक एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन घे. इथे काहीच नाही करायचं का? आता नाही काय करायचं सांगतो मी. एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन घे पहिले. सोर्स क्वालिफायरचं सगळं पोर्ट जाऊ दे त्याच्यात. घेतले. याच्यात एक पोर्ट तयार कर. ओ आउटपुट डिपार्टमेंट नेम म्हणून एक्सप्रेशन मध्ये. काय करू? डिपार्टमेंट. हा डीपीटी नेम कर. ज्याचं आउटपुट येणार आहे आपल्या लुकअप मधनं, तर तो आउटपुट आपल्याला इथे घ्यायचा आहे. ओके. डिपार्टमेंट नेम लुकअप करू का याचं? हा लुकअप नाव देऊन दे ना आपल्या अंडरस्टँडिंग साठी. आणि डिपार्टमेंट स्ट्रिंग 255 करून टाक कॅरेक्टर्स. ठीक आहे. आता आउटपुटला क्लिक कर. इनपुट काढून दे. इनपुट काढ फक्त. इनपुट आउटपुट वर क्लिक राहू दे. इनपुट आपल्या लुकअप मध्ये येणार आहे ना, बाहेर नाही येते. याच्यावर क्लिक कर आता. आणि फंक्शन्स मध्ये बघ. डायरेक्ट फंक्शन्स मध्ये फक्त लास्टला फंक्शन वर. फंक्शन्स हा तिथे आधी हा हा खाली स्क्रोल कर. लुकअप इथं अजून आलेलं नाही ना. ठीक आहे. एक काम कर आता. हे कॅन्सल कर. अप्लाय करून ठेव त्याला. कॅन्सल. अप्लाय. ओके. आता या लुकअप ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक पोर्ट ऍड कर. ज्या पोर्टवर जो पोर्ट आपण इनपुट साठी घेणार आहे, डिपार्टमेंट आयडी बरोबर मॅच करणार आहे ना, तर एक इनपुट पोर्ट म्हणून टाक. IN डिपार्टमेंट आयडी फक्त. तो कुठून येणार? तुमच्या एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मधनं येणार तो आयडी. म्हणजे तो कोणाकडनं येणार आहे? तुमच्या सोर्स कडनं येणार आहे. मग सोर्सचा डिपार्टमेंट आयडी आणि लुकअपचा डिपार्टमेंट आयडी आपल्याला मॅच करायचा. त्याच्यासाठी आपण हा जो 5th पोर्ट ऍड करतोय तो येणार आहे आपल्या सोर्स कडनं. मग त्याच्यासाठी आपण त्याला काय येतोय? इन डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे. आता याला बस. आता याच्यात जा कंडिशन मध्ये आणि हा तिथं क्लिक कर. त्याच्यात डिपार्टमेंट आयडी. हा बस अप्लाय कर आता. थांब. डिपार्टमेंट आयडी. डेटा टाइप्स. हा हा हा. साईज पण सेमच ठेव. डेसिमलच करू ना. हो हो. त्याची 10 करू कवरची. राहू दे, काही नाही. याचे 10 राहिले तरी काय हरकत नाही. कर अप्लाय. आणि ऐक आता. थांब पोर्ट्स वरच थांब. जेव्हा तुमची ही कंडिशन मॅच होईल तेव्हा आपल्याला कोणता पोर्ट आउटपुटला पाहिजे? कारण की आपण अनकनेक्टेड मध्ये एकच कॉलम घेऊन जातो. मग कुठला आपल्याला आउटपुटला पाहिजे? डिपार्टमेंट नेम. राईट? नो कर ना. डिपार्टमेंट नेमला काय करायचं? रिटर्न पोर्ट वर क्लिक कर. त्याला R वरती.
बस म्हणजे जेव्हा तुझा डिपार्टमेंट आयडी तो आणि हा मॅच होईल तेव्हा तुझा Match डिपार्टमेंट होईल. नेम आउटपुटला. बरोबर. आउटपुटला हा आता अप्लाय कर, काय एरर येतो का बघ. झालं. आता एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जा, तुला फंक्शन्स मध्ये लुकअप दिसेल बघ आता. आउटपुट पुट लास्टला घ्या. आलं लुकअप. आता हे आउटपुट डिपार्टमेंट नेम लुकअप काढून टाक पहिले, त्याच्या आधी ते डिलीट कर त्याला. लुकअप अनकनेक्टेड क्लिक कर. आता इथून आपल्याला इनपुट व्हॅल्यू पास करायची. कोणती व्हॅल्यू पास करायची? डिपार्टमेंट आयडीची. ती कोणाला देणार आहे आपण? लुकअपला देणार आहे. म्हणून याच्या ब्रॅकेटमध्ये काय करणार आपण? पोर्ट्स वरती क्लिक कर, आपला डिपार्टमेंट आयडी पास कर इथं. हा फंक्शन काय करणार आहे? इंटरनली त्या दोघांना कनेक्ट झाले. हा डिपार्टमेंट आयडी जो इन डीईपीटी आयडी लिहिला बघ तू लुकअपचा, लुकअप ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, ते दोघं कनेक्ट होतील. मग ते दोघं त्या कंडिशनला जातील, मॅच होतील त्या दोन कंडिशन. आता इमॅजिन करा, इथून डिपार्टमेंट आयडी गेला तुमच्या लुकअप मध्ये पोहोचला, ज्या इनच्या पोर्टमध्ये पोहोचल्यावर इनच्या पोर्टला कंडिशन काय दिलेली आपण? नेक्स्ट स्टेप कंडिशन होती दोघं मॅच असतील तेव्हा मग कोणाकडे जाईल? परत तो आर कडे जाईल. म्हणजे रिटर्न पोर्ट कोणाला दिला? डिपार्टमेंट नेमला. मग डिपार्टमेंट नेमचा आउटपुट परत तो याला देतो, फंक्शनला देतो. आणि हा फंक्शन काय रिटर्न करेल? डिपार्टमेंट नेम रिटर्न करेल. नेहमी आपण फंक्शन लिहितो ना, त्याच्या ब्रॅकेटमध्ये इनपुट देत असतो आणि तो मग आउटपुट तुम्हाला बाहेर शो देईल. ठीक आहे. आता ओके कर. झालं तुमचं. अनकनेक्टेड मध्ये एवढंच काम आहे आपलं, बाकी काही नाही. ओके. अप्लाय. ओके. बस आता ऍड टार्गेट आणि टार्गेट रन कर आणि आपलं मॅच होते का? बस सेम थिंग अदर दॅन. चंद्रकांत कळतंय ना तुला? नाही कळलं तर विचारा. आवाज येतो माझा? काय म्हणतो चंद्रकांत? कळतंय मला. आवाज येतो माझा? ओके. हो येतोय. हो येतोय. टार्गेटिंग बरोबर आहे नाही? हो हो.
cannot ID relational connection. वर्कफ्लो मध्ये जाऊन लुकअपला कनेक्शन दिलंय का मॅपिंग मध्ये जाऊन बघ बरं. वर्कफ्लोच्या सेशन मध्ये सेशन टास्क ओपन कर. दिले होते ना तिकडून हे करताना आपण इथे TRG दिलंय इथे SRC. इथं नाही आलेलं ना दिलं. ट्रान्सफॉर्मेशनला नाही आलं ना लय आलं ना. इथे वरच्या याला कुठं? क्लिक कर लुकअपला तिथे क्लिक कर. हे बघ वरती ओव्हरराईड झालं नसेल ते आपण ते सिलेक्ट केलं तेव्हा यूज ऑब्जेक्ट कर तिथं. झाला सक्सीड. हो. ओके आता आपण बघणार याच्यानंतर एसडी टाईप 1 स्लोली चेंजिंग डायमेन्शन. पहिले डायमेन्शन काय असतो फॅक्ट काय असतो मी ते सांगतो तुम्हाला. याचं आउटपुट बघून घे एकदा. बघितलं. एक एक्स्ट्रा कॉलम ऍड झालाय का फक्त चेक कर आणि तिथं डिपार्टमेंट नेम आलेत का बघून घेत फक्त. आलेत ना ठीक आहे. ओके म्हणजे जिथे जिथे तुमचे डिपार्टमेंट आयडी मॅच झाले तिथे तुमचा आउटपुट आले. आता मी स्क्रीन शेअर करतो माझी आणि एसीडीचं एक्झाम्पल आपण बघू. एसीडी काय असतं पहिले ते सांग. एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि लुकअप मध्ये पोर्ट्स परत एकदा सांग. हा एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे थांब माझ्या याच्यातच ओपन करतो. पोर्ट्स परत कसे कनेक्ट हे बघ हा एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन आहे राईट. या एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण काय करतो इथे एक आउटपुट पोर्ट बनवतो. आउटपुट हे कशाचं आहे हे डिपार्टमेंट नेमचं आउटपुट. हो सॉरी आता दिसते राईट. सो जेव्हा आपण इथं आउटपुट ऑफ डिपार्टमेंट नेम म्हणतो तेव्हा इथं काय पास करतोय आपण एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. बघ सगळ्यात पहिलं महत्वाचं हे फंक्शन समजून घे. हे फंक्शन काय करतं. हे फंक्शन जे आहे ना तुझं फंक्शन हे तुझं डिपार्टमेंट आयडी हा जो कॉलम इथं दिलेला दिसत असेल तुला खाली वरती करतो परत. हे बघ हा जो डिपार्टमेंट आयडी कॉलम दिलेला आहे ठीक आहे. हा डिपार्टमेंट आयडी हे इनपुट म्हणून घेतो. हे एक फंक्शन आणि याचं इनपुट कुठं जातं ह्या IN_ डिपार्टमेंट आयडी आहे बघ त्याला ते इनपुट जातं. इथपर्यंत काय आलं चंद्रकांत. हॅलो दोन लुकअप हो कळतं मला. हा अरे दोन लुकअप मी याच्यासाठी घेतलं की तुम्हाला ते एक्झाम्पल दाखवायचं तुम्हाला की मला चालत नव्हतं की अनकनेक्टेड लुकअप आपण मल्टिपल टाइम यूज करू शकतो पण कनेक्टेड आपण मल्टिपल टाइम यूज नाही करू शकत एका मॅपिंग मध्ये.
ओके. मग मी दुसरा पोर्ट घेतला, या दुसऱ्या पोर्टला परत लुकअप ट्रान्सफॉर्मेशन घेतलं, डिपार्टमेंट आयडी परत पास केला आणि परत त्याचं ओ डिपार्टमेंट आयडी जे सेम प्रोसिजर केली, फक्त त्याचं रिटर्न पोर्ट लिहिला, फक्त 2 लुकअप घेतले मी अनकनेक्टेड. मग आपण जेव्हा डिफरन्स सांगतो कनेक्टेड लुकअप आणि अनकनेक्टेड लुकअप, त्याचा डिफरन्स हा आहे की कनेक्टेड लुकअप आपण वी आर यूज इन वन्स इन अ मॅपिंग, बट वी कॅन यूज द अनकनेक्टेड लुकअप मल्टिपल टाइम इन अ मॅपिंग. ठीक आहे. मग आता जर बघितलं तुम्ही इथं एक्झाम्पल लुकअप ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, हा तुझा क्वेश्चन आहे की एक्सप्रेशनचं लुकअपचं सांगू एकदा. ठीक आहे. आता ह्या एक्सप्रेशन मध्ये बघ, हा पहिला काय माझा लुकअप ट्रान्स म्हणजे हा लुकअप ट्रान्स 1 म्हणजे हा लुकअप ट्रान्स 1 आहे. याच्यात मी काय पास करतोय, हा डिपार्टमेंट आयडी पास करतोय. म्हणजे डिपार्टमेंट आयडी पास करतो म्हणजे काय असतं, आता तुझं सिव्हिल बॅकग्राऊंड आहे म्हणून थोडं मी सांगतो, एक फंक्शन्स सांगतो थोडं एक्झाम्पल. फंक्शन मध्ये काय असतं, एक नोट्स घेऊ आपण. ओके. कुठलंही फंक्शन असेल ना तुझं, ठीक आहे, या फंक्शनला आपण एक आर्ग्युमेंट पास करत असो. आपण आता एसक्यूएल मध्ये पण बघितलं, ठीक आहे, सब स्ट्रिंग फंक्शन होतं, ई स्ट्रिंग फंक्शन होतं, ते पण जर तू आणलं ना, ते पण इथं करू शकतो. आता समजा एनव्हीएल फंक्शन आहे, ठीक आहे, एनव्हीएल फंक्शन मध्ये काय करायचो आपण, एनव्हीएल काय फंक्शन जर नल असेल तुझा, तर मग तुझं जे आउटपुटला व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आणून देतं इथं. ठीक आहे, दुसरी व्हॅल्यू देतो. म्हणजे इथं काय द्यायचो आपण, कॉलम नेम द्यायचो. समजा इथं कॉलम नेम देऊ आपण, एनव्हीएल फंक्शन वापरतो तेव्हा. ठीक आहे. इथं कळलं, आणि त्या कॉलम नेम मध्ये जेव्हा नल व्हॅल्यू येईल तेव्हा आपण काय करतो, एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ. नलच्या जागेवर आपल्याला एन आणायचंय मग, किंवा तुझं नाव घ्यायचं चंदू, म्हणजे जिथे जिथं नल येणार तिथे तिथे चंदू प्रिंट होणार. मग हे पण फंक्शनच आहे. या फंक्शन मध्ये काय करतो आपण, एक व्हॅल्यू पास करतोय, बरोबर, सीओएल ची, कॉलमची, किंवा नल व्हॅल्यू पास करतोय. ठीक आहे. तरी करून दाखवतो तुला हे. सिलेक्ट फ्रॉम नल, ते बघ इथं चंदू नाव आलं, बरोबर. मग मी कशा नलच्या जागेवर काय घेतोय, चंदू घेतोय. मग या एनव्हीएलच्या अंडर असा काहीतरी प्रोग्राम लिहून ठेवलाय त्यांनी, आधीच इनबिल्ड प्रोग्राम लिहून ठेवलेला, तो आपल्याला बघता येत नाही, चेक करता येत नाही. तो प्रोग्राम काय करतो, तुमचा जो नल जिथं असेल त्या नलच्या ठिकाणी चंदू हे नाव आणायचा, हे नाव देतो तुला, जिथे जिथे तुझा नल राहील तिथे तिथं. ठीक आहे. मग हे फंक्शन, मग तसंच तुझं काय लुकअप फंक्शन आहे. लुकअप मध्ये काय होतंय तुझं, लुकअप मध्ये काय होतंय तुझं दाखवतो तुला आता. हा लुकअप मध्ये तो डिपार्टमेंट आयडी याला इन देतोय, इनपुट म्हणून देतोय. याचा आउटपुट काय घेतोय, तो डिपार्टमेंट नेम घेतोय. बट आउटपुट कोण देते तुला, लुकअप ट्रान्सफॉर्मेशन देतं. मग इथं तू इनपुट दिलं या फंक्शन मध्ये, ठीक आहे, आणि आउटपुट कुठून भेटतंय तुला, या लुकअप मधनं भेटतंय. ठीक आहे. मग ते इंटरनली कनेक्टेड आहे. जेव्हा तू अशा पद्धतीने लिहितो एक्झाम्पल, त्यावेळेस तो काय होतंय, इन डिपार्टमेंट आयडी तो जो आहे तिथे डिपार्टमेंट आयडी ऑटोमॅटिक इथं घेणार. इथं बघ तू काय केलंय, फक्त इनपुट पोर्टला मार्क केलंय, बरोबर, फक्त इनपुट पोर्ट आलेला इथं, आणि आउटपुट रिटर्न पोर्ट कोणता आहे तुझा, आर आहे. ते बघ, रिटर्न पोर्ट म्हणजे काय, हा डिपार्टमेंट आहे. हा जेव्हा इथं आला मग कशात जाणार, तो कंडिशन मध्ये जाणार. मग कंडिशन मध्ये हा आणि हा मॅच होणार. हे दोघं डिपार्टमेंट आयडी, हा कोणता डिपार्टमेंट आयडी तुझा, सोर्सचा, आणि हा कोणता आहे तुझा, हा सोर्सचा आहे इन डिपार्टमेंट आयडी. हा कोणता आहे, लुकअपचा, म्हणजे लुकअप टेबलचा, जो टेबलचा लुकअप केला येतो. आणि त्याच्यात मग तो ते जेव्हा मॅच होतील तेव्हा रिटर्न करतोय, रिटर्न म्हणजे राईट करतोय, आउटपुटला व्हॅल्यू दे, कोणाची, डिपार्टमेंट नेमची. मग ही डिपार्टमेंट नेमची व्हॅल्यू तो आउटपुटला घेतली. इथं काय गेली, आर घेतला. मग हा जिथं जिथं आर रिटर्न पोर्ट करशील, इथं एकच पोर्ट देता येत तुला, जिथं आर रिटर्न करशील मग त्या फंक्शनला ऑटोमॅटिक कळल कुठे गेलं आपलं एक्सप्रेशन मधलं फंक्शन. हा मग जे आर ची व्हॅल्यू असेल ती आर ची व्हॅल्यू तो इथं घेऊन येतो, हे फंक्शन जिथं आर ला क्लिक असेल. जर तुला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर तू लुकअप ट्रान्सफॉर्मेशन तयार कर आणि आर वरती करू नको, ती फक्त रन करून बघ, मग तुझा नल व्हॅल्यू येतील सगळ्या. जर तिथे तू आर वरती क्लिक केला रिटर्न पोर्ट वरती, तर तेव्हा तुला व्हॅल्यू भेटेल. मग याला कळतं की जिथं आर आहे ती मला आउटपुटला द्यायची. मग आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी याला आउटपुट नेम दिले. करतो काय, आपण रिटर्न व्हॅल्यू कुठली पण आपण पास करू शकतो. कुठली व्हॅल्यू पास करू शकतो रिटर्न. मग रिटर्न जर तू प्रॉपर्टीज मध्ये, आता आपल्याकडे पोर्ट्स मध्ये काय आहे, डिपार्टमेंट नेम, डिपार्टमेंट आयडी जर तू रिटर्न करायची ती पास करू शकतो. मग एकच पण कुठली तरी पास करता येईल तुला. इथे तर 10 कॉलम असतील, 10 कॉलम पैकी मग तुला कुठलाही कॉलम तुला घेऊन जायचा असेल, 2 कॉलमला मॅच करून त्याच्या बेसिसवरती जर तिसरा आणायचा असेल तर तो तुला रिटर्न करावा लागेल इथं. ठीक आहे. ओके ओके. आता आपण बघू एससीडी. एससीडी म्हणजे काय, स्लोली चेंजिंग डायमेन्शन. डायमेन्शन आणि फॅक्ट काय असतं ते बघू. याच्या आधी बेसिक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक
एक्सेल दिसते म्हणजे आता डायमेन्शन फॅक्टची एक थिअरी समजून घ्या. पहिले फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल जेव्हा डेटा वेअर हाऊस येतं, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला लेक्चर घेतलं होतं, तेव्हा आपला डेटा कसा आहे तो फ्रंट एंड सिस्टम पासून येतो. एक एक्झाम्पल किंवा एटीएम मशीनचं ट्रान्झॅक्शन झालं, OLTP मध्ये आला. OLTP काय तुझा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग सर्व्हर. ठीक आहे, तुमचा डेटा कशात आला OLTP मध्ये. OLTP कशाच्या फॉर्म मध्ये असतो? टेबलच्या फॉर्म मध्ये असतो. टेबल कोणत्या फॉर्म मध्ये असतो? तुझा रोज आणि कॉलम मध्ये, राईट. तो असतो तुझा रिलेशनल डेटा. रिलेशनल टेबल्स मध्ये तुझा OLTP चा डेटा हा जो आहे तो तुमचा सेव्ह असणार. मग याच्यात सोर्स 1 घेऊ आपण फ्रंट एंड सिस्टीमचा, सोर्स 2 घेऊ आणि याच्यात सोर्स 3 घेणार. हा झाला तुमचा OLTP मध्ये डेटा. OLTP मधनं डेटा आपण कशात घेतो? ODS मध्ये घेतो. ODS म्हणजे काय तर तुमचा ऑपरेशनल डेटा सर्व्हर. ऑपरेशनल डेटा सर्व्हर का घेत होतो आपण? कारण की ऑपरेशनल डेटा सर्व्हर मध्ये आपण OLTP चा जसाच्या तसा कॉपी करून आणतो हा डेटा ODS चा. आणि हा कॉपी करून आणल्यानंतर ODS मधनं कॉपी का करून आणतो आपण? कारण की आपण डायरेक्ट OLTP ला डायरेक्ट हिट करू शकत नाही. का करू शकत नाही? हा रिअल टाइम सर्व्हर आहे. जर याच्यावरती जर आपण हिट केलं तर ATM ट्रान्झॅक्शनचे जे रिअल टाइम ट्रान्झॅक्शन आहे, बिझनेस जो आहे, त्या बिझनेसवरती इम्पॅक्ट पडू शकतो. त्याच्यामुळे काय करतात, जेव्हा सॅटर्डे संडे कुठला तरी एक विंडो पिरियड येतात, त्या टायमामध्ये आपण काय करतो, OLTP चा ODS मध्ये जसं तशा कॉपी करून आणतो. हा कॉपी केल्यानंतर मग याच्यावरती डेव्हलपर काय क्वेरी फायर करतो. कारण की ओरॅकल मध्ये किंवा सिक्वल मध्ये एवढं लक्षात ठेवा की सिलेक्ट क्वेरीला सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची प्रायोरिटी कोणाला दिलेली आहे? सिलेक्टला दिलेली आहे. जर तुम्ही 2 क्वेरी ऍट अ टाइम फायर केला एका टेबलवरती, क्रिएट आणि सिलेक्ट, तर तो पहिले सिलेक्टला एक्झिक्यूट करणार आणि त्याच्यानंतर क्रिएटला एक्झिक्यूट करणार. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो प्रोसेसिंग आहे तो स्लो करल OLTP ला. म्हणून आपण काय करतो, ODS मध्ये कॉपी करून आणतो. मग आपला याच्याशी काही संबंध राहत नाही. ODS मध्ये कॉपी करून आणल्यानंतर आपण काय करतो, याला स्टेजिंग मध्ये आणतो. स्टेजिंग मध्ये काय करतो आपण? क्लिंजिंग, मर्जिंग, स्क्रबिंग करतो. आता व्हॉट इज द क्लिंजिंग, मर्जिंग, स्क्रबिंग तुम्ही तुमच्या आता जेव्हा ओरॅकल शिकत होते त्यात केलं. सबस्ट्रिंग वापरला, इनस्ट्रिंग वापरला, जसं मी आता एनव्हीएल वापरला. एनव्हीएल मध्ये नलच्या जागेवर चंदू घेऊन ये, अशा टाईपचे जे आपण करतो प्रोग्राम्स वगैरे, किंवा जे व्हॅलिडेशन्स करतो त्याला त्याच्यावरती फंक्शन्स अप्लाय करून त्याला करेक्शन करतो, ते करेक्शन तुमचे सगळे क्लिंजिंग, मर्जिंग आणि स्क्रबिंग मध्ये येतं. म्हणजे डेटाचं तुम्ही क्लिन्स, मर्ज आणि स्क्रब करता. मर्ज काय होतं, तुमचं 2 टेबलला जॉईन करायचं. जेव्हा तुम्ही जॉईन ट्रान्सफॉर्मेशन, त्याला म्हणतात मर्जिंग म्हणतात. आता हा जो आहे तुमचा स्टेजिंग नंतर तुमचा काय येतो, मग इथं OLAP येतो. OLAP चं काय काम आहे? OLAP म्हणजे ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसिंग सर्व्हर. अनालिटिकल प्रोसेसिंग सर्व्हर म्हणजे डेटा वेअर हाऊस तुमचा. त्यालाच डेटा वेअर हाऊस पण म्हणतात. आता हा डेटा वेअर हाऊस कशाच्या फॉर्म मध्ये बनलेला असतो? हा बनलेला असतो तुमचा फॅक्ट अँड डायमेन्शन मध्ये. ठीक आहे, मग आपण इथं खाली लिहू OLAP इज इक्वल टू, हा कशाचा बनलेला असतो तुमचा? फॅक्ट आणि डायमेन्शनचा. फॅक्ट प्लस डायमेन्शन. ओके. आता व्हॉट इज फॅक्ट आणि व्हॉट इज फॅक्ट? फॅक्ट म्हणजे सध्या एवढं लक्षात ठेवा, फॅक्ट म्हणजे काय असतं तुमचा? मेजरेबल डेटा. फॅक्ट इज इक्वल टू काय असतो तुमचा? मेजरेबल डेटा. मेजरेबल डेटा मी जेव्हा म्हणाल तेव्हा काय म्हणाल? ज्या डेटावरती तुम्ही सम, मायनस, कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतो, त्याला आपण काय म्हणू? मेजरेबल डेटा. आणि डायमेन्शनला काय म्हणतो आपण? नॉन मेजरेबल डेटा. नॉन मेजरेबल डेटा कोणता समजा? तो स्वतःचं नाव, तुमचं स्वतःचा ऍड्रेस, हे काय नॉन मेजरेबल डेटा आहे. त्याच्यावरती तुम्ही समेशन करू शकतात का? नाही. समअप नाही करू शकत. तर त्यामुळे त्याला म्हणतात नॉन मेजरेबल डेटा. म्हणजे जेव्हा पण तुम्ही फॅक्ट अँड डायमेन्शन टेबलचं स्ट्रक्चर बघाल, तर फॅक्ट टेबल हा पण टेबलच आहे, ठीक आहे, पण याला म्हणतो फॅक्ट आणि हा म्हणतात डायमेन्शन्स. आता फॅक्ट मध्ये जेव्हा बघाल तुम्ही, फॅक्ट टेबल मध्ये तुमचे हे कसे असतील? कॉलम कसे असतील? ID असेल, प्रायमरी की 1 असेल, प्रायमरी की 2 असेल, एखादा तुमचा अमाऊंटचा कॉलम असेल, ठीक आहे. आणि याच्यात डेटा कसा असेल? मग ID म्हणजे तुमचा काय असतो? हा सरोगेट की असतो. एस की म्हणू आपण याला. एस की कुठे जनरेट होतो? जेव्हा आपण एससीडी तयार करतो तेव्हा. आता बघ तेवढं लक्षात, एस की असतो. म्हणजे एस की 1 याची ही जी प्रायमरी की, ही प्रायमरी की एखाद्या डायमेन्शनची प्रायमरी की असू शकते. मग याला म्हणतो मी नाव DM1 देतो. DM प्रायमरी की, डायमेन्शन PK1 देतो नाव. चला, डायमेन्शनची प्रायमरी की ही पण DM PK2. ठीक आहे. आता डायमेन्शन म्हणजे काय? ते बी टेबल असतील. मग टेबल कसे असतील? आता समजा आता पहिला DM PK1 कोणता डायमेन्शन आहे तुमचा? डेट डायमेन्शन आहे. फक्त सध्या त्याला नाव देऊ DM PK1. कोणता डायमेन्शन आहे तुमचा? डेट डायमेन्शन. डेट डायमेन्शन तो पण टेबलच असतो, पण याला जेव्हा डेटा वेअरहाऊस मध्ये येतो तेव्हा त्याला डायमेन्शन म्हणतात. नंतर DM PK2 कोणता आहे तुमचा? हा आहे तुमचा दुसरा ट्रान्झॅक्शनल ड्रायव्हर किंवा सेल्स डायमेन्शन म्हणून याला सेल्स नाव देऊ. सेल्स डायमेन्शन, सेल्स डीम नाव देऊ. आता हा काय झाला? DMP. मग आता DMP हा पण एक सेपरेट टेबल आहे. DM PK2 हा पण सेपरेट टेबल आहे. मग याची जी प्रायमरी की असेल, जसं एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट ID कसा होता? आपला एक प्रायमरी की डिपार्टमेंट टेबल मध्ये प्रायमरी की होती, ती आपण एम्प्लॉई टेबल मध्ये फॉरेन की म्हणून दाखवत होतो. तशी ही DM PK1 ची जी की आहे ती तुम्ही याच्यात घेऊन आले फॅक्ट मध्ये.
ठीक आहे. मग त्या कीचं नाव तुमचा कीचा नंबर समजा असेल 100. ठीक आहे. ट्रान्झॅक्शनच्या कीचा नंबर असेल 101. ठीक आहे. आणि त्यांनी त्या त्याच डायमेन्शन मधले अमाऊंट असेल. आता सेल्स डायमेन्शन मध्ये ऑब्व्हियसली अमाऊंट येणार. ती अमाऊंट काय येणार तुमची समजा इथं 80,000 800 घेऊ. ठीक आहे. आता हा झाला तुमचा डायमेन्शनचा एक टेबल, सॉरी फॅक्ट टेबल झाला हा तुमचा. मी फक्त तुम्हाला एक ऍडिटिव्ह फॅक्ट जो आहे तो सांगतोय आता. आणि आता याचं आणि याचं रिलेशन कसं असेल हे बघा. आता हा डायमेंड PK2 आहे ना, त्याचं मी इथं स्ट्रक्चर तयार करतो DMPK2चं. मग याच्यात मग माझा एक प्रायमरी कॉलम असेल, माझा DMPK1, त्या कॉलमचं नाव तेच देतो मी DMPK1. अजून काय डेट डायमेन्शन आहे माझा. डेट डायमेन्शन मध्ये माझं काय असणार मग परत व्हॉट एव्हर व्हॅल्यूज असेल, डेट असेल माझी, इयर असेल. ठीक आहे. किंवा मंथ डे म्हणू शकतो आपण याला, मंथ डे म्हणतात तसं. ओके, ऍक्च्युली मंथ डे म्हणजे त्या महिन्याचा दिवस, मंथ डे. त्याच्यानंतर इथे तुमचा इथं मंथ आणि त्यांचा इथे येईल तुमचा इयर. मग याच्यात काय नसणार, याच्यात फक्त कॅलेंडर व्हॅल्यूज असणार फक्त या डेट डायमेन्शन मध्ये. याच्यात मग एक्झाम्पल साठी आता सध्या काय चालू आहे तुमचं, आजची तारीख काय, 16 एप्रिल आहे. मग आता 16च्या आधीचे पण असू शकतात. तुम्हाला सांगतो की याची प्रायमरी की काहीतरी असेल की 1001 आहे समजा, कारण की याच्या जेव्हापासून तुम्ही स्टार्ट केलं तेव्हापासून असणार काहीतरी. मग मंथ डे तुमचा काय आज 16 तारीख आहे तुमची. आजचा मंथ काय तुमचा एप्रिल आहे आणि इयर काय तुमचं 2022. ठीक आहे. तसं मग पुढची व्हॅल्यू कशी असेल मग याची 101, 1002, 17. त्याच्यानंतर तुमचा एप्रिलच मंथ चालू आहे. त्याच्यानंतर तुमचं काय असणार 2022. परत तिसरी की काय असणार 1003. अशा पद्धतीने भरपूर हजारो तयार करून ठेवतात आधीच डेट डायमेन्शन मध्ये, किंवा त्याला अपडेट करत असतात जसं आहे ना त्यालाही फंक्शन वगैरे प्रोग्राम करून अपडेट करता येतं. पण सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की हा एक डायमेन्शन टेबल आहे, त्याला म्हणतात डेट डायमेन्शन. ओके, इथंपर्यंत काही कन्फ्युजन. हा डेट डायमेन्शन कळाल म्हणजे हा बी एक टेबल आहे, हा फॅक्ट टेबल आहे. फक्त याची प्रायमरी की कशात आहे आता तुमच्या DMPK1 मध्ये, पण याचे नाव काहीतरी 101 दिले तिथं. ठीक आहे, 101 घेऊ. ठीक आहे. आता म्हणजे हा 101 16 एप्रिलचा डेटा आहे. ठीक आहे. याच्यात किती ट्रान्झॅक्शन झाले 16 एप्रिलच्या ट्रान्झॅक्शन. मग हा कोणता तुझा आहे सेल्स डायमेन्शन. मग सेल्स डायमेन्शन तिथे खाली आपण तयार करून घेऊ. सेल्स डायमेन्शन मध्ये तुमची प्रायमरी की काय DMPK2 नाव देऊ तिला, प्रायमरी कीचं नाव आहे. ठीक आहे, युनिक कॉलम असतो प्रायमरी की. याच्यात एक असेल तुमचा, तिकडे अमाऊंट दिलेली आहे तुम्ही, मग ही नेम असेल तुमचा समजा कस्टमर नेम देऊ आपण, C नेम देऊ त्याला, C_ नेम, कस्टमर नेम, कस्टमर ऍड्रेस. ठीक आहे. आता कस्टमर नेम DMPK2 मध्ये याची काय व्हॅल्यू 101 आहे इथं. ठीक आहे. आणि कस्टमर नेम समजा चंद्रकांत आहे. ओके. आणि त्याचा ऍड्रेस काय आहे नाशिक आहे. ओके. 102 दुसरा कस्टमर काय आहे प्राजक्ता आहे. ओके. आणि त्यांचा काय ऍड्रेस पुणे आहे. तिसरा विवेक आहे. ठीक आहे. त्याच्या ऍड्रेस काय आहे समजा नाशिक घेऊ परत त्याला. ठीक आहे. हा झाला तुमचा एक तिसरा डायमेन्शन टेबल. मग डायमेन्शन टेबल मध्ये कोणत्या व्हॅल्यू आहेत ज्या फक्त तुमच्या व्हॅर डेटा असेल तो डायमेन्शन आहे. याच्यात कोणता आला तुमचा हा डेट डायमेन्शन आला. ठीक आहे. आणि हा तुमचा काय झाला फॅक्ट टेबल झाला. हे डिलीट करू आपण याला, इकडे टाकू कुठेतरी. अजून येतात समजा एखादा तिसरा टेबल आहे इथं. ठीक आहे. प्रॉडक्ट डायमेन्शन घेऊ इथं. प्रॉडक्ट DMPK3 नाव दे दिलं. प्रॉडक्ट नेम. ठीक आहे. प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन. त्याला 1. ठीक आहे. A1 नाव देऊ प्रायमरी की त्याची, A1.
A2 मी हे जे करतो याच्यावरती चांगलं लक्ष द्या, कारण की हे जे आहे ना याला म्हणतात स्कीमा डिझाईन करणं. आर्किटेक्चरचं जे काम असतं, आर्किटेक्चर अशा पद्धतीनेच पहिले रॉ डेटा तयार करत असतो, त्याच्यानंतर आपण जे फिजिकली टेबल तयार करतो. डिस्कनेक्ट झालं, परत कनेक्ट करा फक्त.